तिसऱ्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे. आम्ही भरलेल्या स्ट्रिंगच्या दोलनांसह आपला शोध चालू ठेवू. जोडलेल्या कणांची एक सिस्टम आहे आणि आम्ही हे देखील पाहिले की गतीची समीकरणे मिळेपर्यंत आपल्याला बाउंडरी परिस्थितीविषयी विशेष काळजी घ्यावी लागणार नाही, परंतु जेव्हा आम्हाला एखाद्या विशिष्ट प्रकरणासाठी ते सोडवायचे असेल तेव्हा आपल्याला काही बाउंडरी कंडिशन यामध्ये योग्य परिणाम मिळविण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. आणि येथे जर आपण या इक्वेशनकडे पाहिले तर हे हालचालींचे इक्वेशन आहे आणि आपण असे मानतो की स्ट्रिंग मध्ये एक समान टेन्शन T आहे आणि R आपण कोणता कण पाहत आहात तो कण आपणाला कोणत्या कणाकडे इंडेक्स करतो हे आपल्याला सांगते. तर आपल्याकडे n कण आणि SR 0 आहे ते n+1 पर्यंत जाईल. तर 1 ते n0 कणांपर्यंतचे n कण नाहीत. सर्वात टोकाचा अंत आणि दुसऱ्या टोकाच्या एक्स्ट्रीम n+1 हा कण देखील ऑसिलेटरला ऑसिलेट करू शकणार नाही. ते बांधले आहेत भिंती जेणेकरून काही अर्थाने आपली बाउंड्री कंडिशन देखील आहे. आणि गतीचे हे इक्वेशन सोडवण्यासाठी आम्ही या फॉर्मचे निराकरण ARE पॉवर I ओमेगा T आहे, जिथे आपल्याला संपूर्ण सिस्टम निश्चित करण्याची इच्छा आहे ती सामान्य मोड फ्रिक्वेन्सी एक फ्रिक्वेन्सीने ऑसिलेटर केली जाईल. आपल्याकडे अशी परिस्थिती असू शकत नाही की या प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे सिस्टमचा एक भाग सिस्टमचा अर्धा भाग कण एक फ्रिक्वेन्सी आणि आणखी अर्धा ऑसिलेटर ने घडू शकतो जे घडू शकत नाही अशा दुसऱ्या फ्रिक्वेन्सीसह आणखी एक फ्रिक्वेन्सी असू शकते. तर येथे चे चित्र आहे आपण पाहत असलेल्या सिस्टमचे चित्र. माझ्याकडे दोन कठोर भिंती आणि 0th पार्टिकल आणि n आहे तसेच एक कण भिंतींमध्ये एम्बेड केलेला आहे आणि उर्वरित n कण ऑसिलेटरला पणे वर्टिकल प्लेन मध्ये मुक्त आहेत. 0 म्हणजे 0th पार्टिकल n+1 चे अँप्लिट्यूड n+1 कणाचे मोठेपणा आहे आणि या सर्व सबस्टिट्यूटिंग आणि या द्रावणात बदल करीत आहे. आम्ही परिणाम प्राप्त केले. परिणाम एक सामान्य मोड वारंवारता आहे जे सर्वसाधारणपणे यामध्ये दिले जाते. हे एक n कण सिस्टमसाठी n सामान्य मोड फ्रिक्वेन्सीज करिता दिले जाते. हे मूलत सामान्य मोड फ्रिक्वेन्सीजांसाठी इंडेक्स आहे म्हणून जे 1 ते n पर्यंत जाते जे 1 म्हणजे प्रथम सामान्य मोड फ्रिक्वेन्सी आणि इतर आणि R मी म्हटल्याप्रमाणे तुमच्या स्ट्रिंगच्या बाजूने कणाच्या स्थितीची इंडेक्स आहे. तर AR मला सांगेल R चा कण याचे अँप्लिट्यूड काय आहे आणि पुन्हा R कणाचा परिमाण यावर अवलंबून आहे ज्यावर आपण सामान्य मोड पाहता. तर अँप्लिट्यूड AR हे आपण येथे पाहू शकता त्याप्रमाणे दोन्ही इंडायसेस R आणि J दोन्ही इंडायसेसवर अवलंबून आहे आणि सामान्य मोड फ्रिक्वेन्सी ओमेगा J स्क्वेअर J या सामान्य एक्सप्रेशनचे हे सामान्य समीकरण सरलीकृत केले जाऊ शकते. जर आपण फक्त कमी वारंवारता पाहत असाल तर याचा अर्थ असा की जे आपल्याकडे असलेल्या कणांच्या संख्येपेक्षा कमी आहे. त्या प्रकरणात आम्ही पाहिले की आम्ही ओमेगा लिहू शकतो जे टाइम ओमेगा 0 च्या बरोबरीचे आहे जिथे ओमेगा 0 हे क्वांटिटी पाय ने गुणाकार केला जातो रूट ऑफ टी रो द्वारे. याचे रूट बहुतेकदा लिनियर घनतेचे किंवा युनिट लेंथ वस्तुमान असे म्हणतात. या पार्श्वभूमीवर आम्ही या समस्येशी संबंधित काही संबंधित प्रश्न या समस्येशी संबंधित प्रश्न म्हणून आपण जे सर्व काही केले ते योग्य आहे की नाही हे पाहणे ही पहिली गोष्ट आहे. तर आपण आधीच याचे निराकरण केले आहे. उदाहरणार्थ 2 मणी बरोबर समस्या. समजा माझ्याकडे n कणांचा विचार करण्याऐवजी ही सोपी सिस्टम आहे. माझे n आता 2 आहे तर ही 0th पोझिशन n अधिक आहे 1th पोझिशन किंवा कदाचित मी तिसरे स्थान म्हणावे आणि हे 1 आणि 2 आहे. आम्ही ही समस्या आमच्या
आधीच्या मॉड्यूलपैकी एकामध्ये आधीच सोडवतो, आम्हाला निकाल माहित आहेत। आता आपण हे तपासून पाहिले पाहिजे की आपण अधिक सामान्य प्रकरण मिळविले आहे। जर आम्ही अद्याप या सामान्य निकालातून त्या ज्ञात निकालांचे पुनरुत्पादन करण्यास सक्षम आहोत का ते आपण तपासले पाहिजे। तर जर मला या प्रकरणात ही समस्या असेल, n हा 2 समान आहे आणि माझ्याकडे 2 सामान्य पद्धती असतील, तर जे 1 ते 2 पर्यंत धावेल आणि 2 कण असतील म्हणून r देखील 1 ते 2 पर्यंत धावत जाईल। चला पाहूया की आपण प्रथम ज्ञात परिणाम मिळवू शकतो का ते पाहूया। प्रथम सामान्य मोड फ्रिक्वेन्सी प्राप्त करू, तर माझ्याकडे ही एक्सप्रेशन आहे जी आपण पूर्वी मिळवलेली आहे। तर मला फक्त सर्व मूल्यांमध्ये प्लग इन करण्याची आवश्यकता आहे। जर मी ते केले तर प्रथम सर्वात कमी फ्रिक्वेन्सी मिळेल, तर माझ्याकडे हे एक्सप्रेशन 1 वजा कॉस पाय 3 आहे आणि जर मी जे 2 याच्या बरोबरीचे ठरवले तर ते सेकंड सामान्य मोड फ्रिक्वेन्सी असेल जी ओमेगा बरोबर 2 चौरस m 1 वजा कॉस 2 पाय बाय 3 ने समान असेल। तर मी तुम्हाला पर्यंत एक्झरसाइज म्हणून सबस्टिट्यूट करतो 3 आणि कॉस 2 पाय बाय 3 पर्यंतच्या मूल्यांना बदलू शकतो आणि आपण मिळवू शकता ज्ञात निकाल ओमेगासाठी 1 व ओमेगा 2 समान असेल। आता आमच्याकडे सामान्य मोड फ्रिक्वेन्सी आहेत। चला पाहूया की आपल्याला सामान्य पॅटर्न प्राप्त होऊ शकतात का। दोलनचा ऑस्सिलेशन असेल सामान्य मोड पॅटर्न मिळविण्यासाठी आपल्याला या एक्सप्रेशनद्वारे दिलेल्या अँप्लिट्यूडच्या एक्सप्रेशनसह कार्य करणे आवश्यक आहे। तर आता आपण समान सराव पुन्हा करू। आपण सेट करू जे बरोबर 1 म्हणजे मला सर्वात कमी फ्रिक्वेन्सीसाठी सामान्य मोड मिळेल आणि सामान्य मोडमध्ये मला त्यापैकी अँप्लिट्यूड प्राप्त करायचा आहे। पहिला कण, तर याचा अर्थ असा होईल की r हा देखील 1 च्या समान आहे। तर आता या सर्व गोष्टींमध्ये फक्त प्लग इन करा म्हणजे मला मिळेल 1 हे c साइन p च्या समान आहे, अर्थातच n 2 आहे तर ते पाय 3 ने आहे। आता 2 चे काय, तर 2 कण आहेत आणि पुन्हा आम्ही सर्वात कमी फ्रिक्वेन्सी 1 च्या समान असलेल्या j च्या बरोबर पाहत आहोत आणि आता r बरोबर 2 म्हणजे ते मला c साइन 2 पाय 3 साइन पाय ने देईल, जे 3 ने साइन 2 बरोबर 3 ने समान आहे। म्हणून आपण लिहू शकतो 1 म्हणजे a2 च्या समान आहे, म्हणून हा आमचा सामान्य मोड आहे। किंवा जर आपण हे वेक्टर फॉर्ममध्ये लिहिले तर हे 1 असेल, तर हा आमचा सामान्य मोड आहे। आता आम्ही फ्रिक्वेन्सीच्या मोठ्याशी संबंधित दुसऱ्या सामान्य मोडकडे पाहतो जेणेकरून ते याच्याशी संबंधित असेल जे 2 बरोबर असेल आणि पुन्हा मी बरोबर काम करेन ते पहिल्या कणासाठी रिकॉल ते 1 शी संबंधित करा। तर या प्रकरणात ही एक्सप्रेशन असेल आणि आता मी यावर चिकटून आहे जे बरोबर 2 समान सामान्य मोड परंतु सेकंड कणसाठी असेल। तर आता जे पुन्हा सत्यापित करणे सोपे आहे, आपण साइन 2 पाय आणि 3 ने 4 पाय बाय 3 वर 4 पाय ठेवू शकता। आपण लक्षात घ्याल की 1 वजा च्या समान आहे म्हणजे 1 2, जेणेकरून माझा सामान्य मोड 1 स्वल्पविराम वजा 1 आहे। तर पुन्हा जर आपण मागील मॉड्यूलमध्ये जे केले ते लक्षात ठेवले तर
तर हे ऑसिलेशन्सच्या दोन वेगळ्या नमुन्यांशी संबंधित आहे, ज्यामध्ये दोन कण फक्त वर जातात आणि खाली जातात, जसे की या दोघांचा एक फेज ऑसिलेशन देखील असे म्हणतात, आणि दुसरा जिथे जेव्हा कणांपैकी एक समतोल बिंदूच्या वर असतो मग दुसरा समतोल बिंदू च्या खाली आहे, तर जेव्हा एखादा वर जातो तेव्हा हे अँटी फेज ऑसिलेशन असते आणि असेच पुढे जाते, तर हे सेकंड मोड आहे. तर जर मला हे त्वरित स्केच काढावे लागेल की हे या सारख्या एखाद्या गोष्टीशी संबंधित असेल तर पहिले यासारखी संबंधित असेल तर सर्वसाधारणपणे आम्ही असा युक्तिवाद केला की आपल्याकडे n कण असल्यास आपल्याकडे n सामान्य मोड वारंवारता असावी. सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी काय आहे याबद्दल आपण काहीतरी सांगू शकतो ते शक्य आहे, म्हणून चला त्या प्रश्नाकडे लक्ष देऊया. आता मला जास्तीत जास्त सामान्य मोड फ्रिक्वेन्सी काय आहे हे निर्धारित करणे आवश्यक आहे. संभाव्य हे जर हे क्वांटिटी वजा 1 याच्या समान असेल तर ते सूत्रातून सहजपणे दिसून येते, जेव्हा ओमेगा जे जास्तीत जास्त असेल आणि असे होईल की जे n याच्या समान असल्यास इतर शब्दांमध्ये आम्ही सर्वात मोठा मोड पाहतो आहोत, तर पहिल्या मोडची फ्रिक्वेन्सी आहे सर्वात कमी, त्याला कॉल करा 0 चा मोड, आणि पुढीलची अधिक फ्रिक्वेन्सी असते आणि असेच. त्यामुळे n चा मोडमध्ये सर्वाधिक फ्रिक्वेन्सी असावी, म्हणून मी जे बरोबर n सेट करणार आहे. अशा स्थितीत ओमेगा n 2 पाय बरोबर m a मध्ये 1 वजा कारण कॉस जे बरोबर n n पाय असेल. n अधिक 1 द्वारे समान असेल, आणि अर्थातच जर n पुरेसे मोठे असेल तर आपण करू शकता असे म्हणण्याचा प्रकार की जेव्हा n अधिक 1 ने एकापेक्षा जास्त n पेक्षा जास्त असेल तेव्हा मर्यादेमध्ये हे जवळपास 1 इतके आहे. अशा परिस्थितीत ही संपूर्ण गोष्ट फक्त 2t पर्यंत कमी होते. n a cos 1 वजा को, आणि ती फक्त 2 च्या समान आहे, तर हे फक्त 4t बरोबर n a पर्यंत असेल. तर माझा परिणाम असा आहे की ओमेगा n स्क्वेअर हे 4t बाय n a आणि पर्यंत आहे, हे 4 ओमेगा 0 स्क्वेअर असे लिहिले जाऊ शकते. म्हणूनच ओमेगा कमाल किंवा कमाल फ्रिक्वेन्सी संभाव्य ओमेगा n जे 2 ओमेगा 0 च्या समान आहे. तर या क्वांटिटीमध्ये 2 ओमेगा 0 म्हणून तुम्हाला आठवत असेल की ओमेगा 0 आपल्या सिस्टमसाठी सर्वात कमी फ्रिक्वेन्सी आहे आणि आपल्या सिस्टममध्ये सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी सर्वात कमी फ्रिक्वेन्सीची असते जी शक्य असते. 2 ओमेगा 0 म्हणून त्याला कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणतात आणि हे सर्वसाधारणपणे सिस्टमच्या या वर्गासाठी सत्य आहे. म्हणून जेव्हा मी म्हणतो की सिस्टमचा हा वर्ग म्हणजे सिस्टम ज्यांचा आपण विचार करत आहोत आणि पार्टिकल नियमितपणे व्यवस्थित केले जातात, तर जर आपण एका परिमाणात वेळा सिस्टमच्या या वर्गाचा विचार केला तर वेळोवेळी व्यवस्थित बनवलेल्या कण नंतर यामुळे फ्रिक्वेन्सी पुनरावृत्ती होते. 2 ओमेगा 0 म्हणजे अशा सर्व प्रकरणांचा एक सामान्य परिणाम आहे. तर आम्ही पाहिले आहे की आपल्या सिस्टमद्वारे समर्थित सर्वात मोठी फ्रिक्वेन्सी काय आहे, सामान्य मोडचे काय. या मोठ्या
फ्रिक्वेन्सीशी संबंधित ऑस्सिलेशनचा पॅटर्न काय आहे हे पुन्हा वर परत जाऊन एम्प्लिट्यूडचे इक्वेशन प्राप्त केले जाऊ शकते. तर आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी एम्प्लिट्यूडचे इक्वेशन दोन गोष्टींवर अवलंबून असते. एक सामान्य मोड जो आपण आणि याकडे पाहत आहात स्ट्रिंगसह मणी याची स्थिती आहे. तर फक्त मापदंड निश्चित करण्यासाठी मी सर्वात मोठ्या फ्रिक्वेन्सीशी संबंधित सामान्य मोडकडे पाहणार आहे म्हणजे जे n च्या समान आहे आणि अर्थातच r 1 ते n पर्यंत जाईल. एक 0 आणि n प्लस 1 नेहमीप्रमाणे 0 याच्या समान असेल आणि या क्वांटिटीमध्ये c साइन r जे पाय ने विभाजित केलेले n प्लस 1 थोडे वेगळे लिहिले जाऊ शकते. ते c साइन r मध्ये पाय n वजा बीटा r असे लिहिले जाऊ शकते जिथे हे प्रमाण बीटा r n प्लस 1 ने r पाय I इतके आहे. ऑस्सिलेशनच्या पॅटर्नबद्दल काही माहिती मिळविण्यासाठी मला एक r प्लस 1 देखील आवश्यक आहे. मला तुलना साठी ar देखील लिहा जे c साइन असेल r पाय वजा बीटा r असेल. लक्षात ठेवा r हा 1 ते n पर्यंत पूर्णांक आहे. तर ar साइन r पाय वजा बीटा r ar अधिक 1 r अधिक 1 p पाय मायनस बीटा r च्या साइन सह येतो. तर दुसऱ्या शब्दांत जर r विषम संख्या असेल तर r अधिक 1 ही एक संख्या असेल किंवा r ही संख्या असेल तर r अधिक 1 ही एक विषम संख्या असेल. तर या सर्व परिस्थितीत मी ar अधिक 1 ला ar ने भागल्यास गुणोत्तर नेहमीच ऋणात्मक असेल कारण त्यापैकी एक नेहमी r च्या दिलेल्या मूल्यासाठी ऋणात्मक चिन्ह टाकणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की शेजारी एम्प्लिट्यूड्स नेहमीच चे ऋणात्मक असतील. तर ते r प्लस 1 च्या गुणोत्तरात नेहमीच ऋणात्मक चिन्ह असेल जे ar ने विभाजित केले आहे. तर या सर्व माहितीसह आता आपण अंदाजे ऑस्सिलेशनचा पॅटर्न प्लॉट करू शकतो आणि आम्ही सामान्यपणे मध्ये पाहू शकतो. या ऑस्सिलेटिंग कणांचे एकूण प्रोफाइल काय आहे ते पहा. ते करण्यासाठी आपल्याला फक्त RT आणि R प्लस 1 अँप्लिट्यूडचे गुणोत्तर असलेल्या सूत्राकडे परत जाण्याची आवश्यकता आहे जे येथे लिहिले आहे. पुन्हा जेव्हा n मोठे असेल तेव्हा मर्यादेमध्ये मी n प्लस 1 ला 1 च्या समान भाग दिला जाईल. तर माझ्याकडे ar आहे अंदाजे c साइन r पाय आणि जेव्हा r 0 असेल जे असते हा बिंदू आणि r n प्लस 1 हा बिंदू आहे. तर दोन्ही बिंदू आहेत ज्यात अँप्लिट्यूड 0 आहे. म्हणजे याचा अर्थ असा की हे माझ्यासाठी आणि अँप्ल एकूण प्रोफाइलचे वर्णन केले पाहिजे हे असे आहे. तर हे कणांच्या पर्यायी सिक्वेन्ससाठी आहे जे कदाचित यासारखे काहीतरी असू शकते. आता आपण ar प्लस 1 साठी समान विश्लेषण करू शकता आणि ते आपल्याला सांगेल की समतुल्य प्रोफाइल यापैकी काहीतरी दिसेल आणि ते येथील कणांशी संबंधित असेल. आता आपण एकूण चित्र काढू शकता म्हणून या मधील वैकल्पिक कण नेहमीच एकमेकांच्या संदर्भात पाय t मधून बाहेर असतात. शेजारच्यांनी पाय याचा फेज फरक बदलला तर ही अधिक किंवा कमी पूर्ण करते कपल्ड ऑस्सिलेटर सिस्टीम आहे. पुढील मॉड्यूलमध्ये आपण कसे घेऊ शकतो हे पाहू जेव्हा कणामधील अंतर 0 वर जाईल आणि कंटिन्युअम लिमिटकडे जाईल.